Good morning, friends. Today we are going to start a new point. Java AWT. ओके, तर हा एक शेवटचा पार्ट आपला राहिलेला बघा पाहायचा लास्ट टाईम. म्हणजे हा एक ॲपलेट किंवा ॲपलेट सोडून अदर ॲप्लिकेशनमध्ये जावाच्या यूज केला जाणारा हा पार्ट आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या जावाच्या एखाद्या प्रोग्रॅममध्ये ग्राफिकल युजर इंटरफेसचा यूज करतो तर त्यावेळेस AWTचा यूज होतो. म्हणजे काय, ॲबस्ट्रॅक्ट विंडो टूलकिटचा तिथं यूज केला जातो. याचा यूज करून आपण फॉर्म डिझाईन करणे, ओके, हे असे जे पार्ट्स आहेत, फॉन्ट, फॉर्म, कलर, बॅकग्राऊंड, हे असे काही जे पार्ट्स आहेत, तर याचा यूज आपल्या प्रोग्रॅममध्ये ग्राफिकल युजर इंटरफेसचा जर यूज करायचा असेल तर त्यावेळेस AWT यूज करतात. आता AWT नावाचं पॅकेज देखील आहे बघा. ओके, आता तुमचा एक सब्जेक्ट आहेच आपला .NET नावाचा, C# नावाचा. तर त्या C# नावाच्या सब्जेक्टमध्ये तुम्ही जर बघितला तर तुम्हाला काही कंट्रोल्स दिलेले आहेत तिथं. बटन कंट्रोल असेल, टेक्स्ट बॉक्स कंट्रोल असेल. आपण लास्ट टाईम PHPमध्ये पण बघितलं आहे बघा, बटन कंट्रोल, टेक्स्ट बॉक्स कंट्रोल. ओके, हे असे जे कंट्रोल्स आहेत, या कंट्रोल्स आपण C# डायरेक्टली ड्रॅग अँड ड्रॉप करू शकतो. ओके, डायरेक्ट त्याचा यूज आपण प्रोग्राममध्ये करू शकतो. परंतु जावामध्ये तर ते आपल्याला जर यूज करायचे असतील तर आपल्याला कंपल्सरी त्याचा इथं कोड लिहावा लागतो. ॲडव्हान्स व्हर्जनमध्ये पण तुम्हाला हे मिळतील जावामध्ये ड्रॅग अँड ड्रॉप फॅसिलिटी. परंतु AWTचा यूज करून आपण आज काय बघणार आहोत की एखादा कंट्रोल कसा तयार करायचा आणि तो इम्पोर्ट कसा करायचा AWTच्या यूज करून. का की AWTच्या आतमध्ये हे सगळे कंपोनंट्स आहेत, हे सगळे क्लासेस इम्पोर्ट केलेले आहेत ॲबस्ट्रॅक्ट विंडो टूल किटमध्ये. म्हणजे आपण इथं AWTचा यूज कशासाठी करणार, ग्राफिकल युजर इंटरफेससाठी आपण इथं AWTचा यूज करणार. ओके, इथं काय म्हटलं बघा, जावा AWT ॲबस्ट्रॅक्ट विंडो टूलकिट इज अन API टू डेव्हलप ग्राफिकल युजर इंटरफेस ऑर विंडोज बेस ॲप्लिकेशन इन जावा. ओके, जर विंडोज बेस ॲप्लिकेशन आपल्याला डेव्हलप करायचे असेल तर तिथं ग्राफिकल युजर इंटरफेस लागतो विंडोज बेस ॲप्लिकेशनला. तर तिथं आपण AWTचा यूज करू शकतो. तिथं काही API फाईल इम्पोर्ट करायला लागतात AWTच्या, त्यांना म्हणतात ॲप्लिकेशन प्रोग्रॅमिंग किट. API स्टँड्स फॉर ॲप्लिकेशन प्रोग्रॅमिंग किट असं त्यांना म्हटलं जातं. तर आपण विंडोज ॲप्लिकेशन मध्ये AWTचा इथं यूज करू शकतो. म्हणून इथं काय म्हटलेलं आहे, जावा AWT ॲबस्ट्रॅक्ट विंडो टूलकिट is an API to develop graphical user interface or Windows-based application in Java. Java AWT components are platform independent. Components are displayed according to the view of operating system. Components जे आहेत हे त्याचा प्लॅटफॉर्म कसा आहे, इंडिपेंडेंट आहे. आणि तुमची जी ऑपरेटिंग सिस्टम आहे त्याच्याप्रमाणे त्याचा व्ह्यू तुम्हाला डिस्प्ले होतो. लिनक्स असेल तर व्ह्यू वेगळा डिस्प्ले होणार, iOS असेल तर व्ह्यू वेगळा डिस्प्ले होणार, विंडोज असेल तर आपला कॉमन व्ह्यू तिथे डिस्प्ले होईल आपल्याला. ओके, AWT इज व्हेरी हेवी वेट, दॅट इज इट्स कंपोनंट्स आर युझिंग द रिसोर्सेस अंडरलाईंग ऑपरेटिंग सिस्टम. ओके, म्हणजे हा यूजसाठी एकदम हेवी आहे, लाईट वेटेड नाही आहे. की इथं ऑपरेटिंग सिस्टममधले जे काही रिसोर्सेस आहेत, सपोर्टेबल ज्या फाईल्स आहेत त्या इथं यूज केल्या जातात याच्याबरोबर. ओके, द जावा AWT पॅकेज असं मला सांगितल्याप्रमाणे आपण याच्या आधी पण प्रोग्राममध्ये AWTचा पार्ट यूज केलेला आहे आपण. ओके, जावा AWT पॅकेज प्रोव्हाइड क्लासेस फॉर AWT API सच ॲज टेक्स्ट फील्ड, लेबल, टेक्स्ट एरिया, रेडिओ बटन, चेक बॉक्स, चॉईस, लिस्ट, बटन, टेक्स्ट बॉक्स. हे जे कंट्रोल आपल्याला आहेत तर हे कंट्रोल आपल्या प्रोग्रॅममध्ये आपल्याला जर घ्यायचे असतील तर कंपल्सरी आपल्याला AWT नावाचं पॅकेज आपल्या प्रोग्राममध्ये इम्पोर्ट करावंच लागतं. त्या व्यतिरिक्त आपण हे क्लासेस घेऊ शकत नाही. ओके, तर वाय AWT प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट, त्याचा प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट काय. जावा AWT कॉल्स द नेटिव्ह प्लॅटफॉर्म subroutine for creating API components like text field, checkbox, button, etc. For example, an AWT graphical user interface
with components like text field, label, button will have different look and feel for different platform like Windows, Mac, OS अँड युनिक्स. म्हणजे त्या त्या प्लॅटफॉर्म प्रमाणे त्याचा लुक हा वेगवेगळा असणार आहे. ओके. द रिझन फॉर these platforms have different view for their native components, and AWT direct calls the native subroutine and creates those components. म्हणजे सबरुटीन म्हणजे काय, सब कॉम्पोनंट्स जे आहेत हे एखादा कॉम्पोनंट घेतल्यानंतर ऑपरेटिंग सिस्टम वाईज कॉल करावे लागतात. ओके, त्यांना आपण काय म्हणतो, सब कॉम्पोनंटच काय म्हणतो आपण, सब रुटीन असं म्हणतो. इन सिम्पल वर्ड्स, an AWT application will look like Windows application in Windows OS, whereas it will look like Mac application in the Mac OS. Mac OS असेल तर Mac OS प्रमाणे व्ह्यू डिस्प्ले होणार. विंडोजचे ऑपरेटिंग सिस्टम असेल तर विंडोजच्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये आपल्या ॲप्लिकेशनचा लुक डिस्प्ले होणार. ॲप्लिकेशन म्हणजे काय, आपला प्रोग्राम. ओके. आता याची हायरार्की काय बघा. ओके. पहिल्यांदा एक सुपर क्लास घेतला आहे, फॉर एक्झाम्पल ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टमध्ये कॉम्पोनंट्स नावाचा क्लास आहे. कॉम्पोनंट्स कुठले कुठले येतात बघा. बटन नावाचा कॉम्पोनंट आहे, लेबल नावाचा आहे, चेकबॉक्स नावाचा आहे, चॉईस नावाचा आहे, लिस्ट नावाचा आहे आणि कंटेनर नावाचा आहे. ओके, हे सगळे कॉम्पोनंट्स आहेत, लक्षात ठेवायचं. कॉम्पोनंट्स म्हणजे काय, कंट्रोल्स जे आपण प्रोग्राममध्ये यूज करणार. ओके. आता कंटेनरमध्ये दोन पार्ट पडतात आणि परत, एक विंडोज आणि एक पॅनल. विंडोज आणि पॅनल. ओके. विंडोजमध्ये कसं आहे, फ्रेम आणि डायलॉग. फ्रेम म्हणजेच एकाच विंडोमध्ये आपण पार्टिशन करू शकतो, त्याला आपण फ्रेम म्हणतो. आणि पॅनल म्हणजे काय, ॲपलेटचा पार्ट आपण, म्हणजे एका पॅनेलवर आपण मल्टिपल कंट्रोल्स किंवा कॉम्पोनंट घेऊ शकतो. म्हणजे एक पॅनेल जर मूव्ह केला तर सगळे कंट्रोल ॲटोमॅटिक काय होतात, मूव्ह होऊ शकतात. तर ही एक हायरार्की झाली कसली, ॲबस्ट्रॅक्ट विंडो टूलकिटची. आता कॉम्पोनंट्स दिलेले आहेत याच्यामध्ये. तर कॉम्पोनंट्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे कंटेनर. कंटेनरच्या अंडर हे सगळे पार्ट आहेत, म्हणजे टाईप्स ऑफ कंटेनर आहेत. पूर्णमध्ये आता मी काय एवढं डीपमध्ये सांगणार नाही तुम्हाला, परंतु कंटेनरच्या अंडर काय काय येतं बघा. कंटेनर म्हणजे हा एक पॅनलसारखाच पार्ट आहे. ओके. त्याच्यावर आपण ऑदर कॉम्पोनंट घेऊ शकतो. टाईप्स ऑफ कंटेनर्स. तर कंटेनर म्हणजे काय म्हटलं आहे बघा. द कंटेनर इज अ कॉम्पोनंट इन AWT that can contain another component like button, text field, label, etc. म्हणजे कंटेनर एक घ्यायचा आणि त्या कंटेनरच्या वर आपण टेक्स्ट बॉक्स, बटन, लेबल हे कॉम्पोनंट घेऊ शकतो. म्हणजे एका ठिकाणी काय होतात, ते बाइंड होतात, एकत्र राहतात. म्हणजे आपण कंटेनर जर हलवला तर सगळे कंट्रोल एकदम हलतात. ओके. द क्लासेस दॅट एक्सटेंड्स कंटेनर क्लास आर नोन ॲज कंटेनर सच ॲज फ्रेम, डायलॉग आणि पॅनल. हे 3 क्लासेस आहेत, लक्षात ठेवा. हे 3 क्लासेस आहेत आणि ते कंट्रोल्स देखील आहेत. ओके. टाईप्स ऑफ कंट्रोल्स कुठले आहेत बघा कंटेनर्स. देर आर 4 टाईप्स ऑफ कंटेनर्स इन जावा AWT. विंडोज, विंडो, पॅनल, फ्रेम आणि डायलॉग. ओके. सगळे रेक्टँगलमध्ये देतात ते. विंडो काय म्हणते, द विंडो कंटेनर is that have no borders and menu bars. You must use frame, dialog or another window for creating window. म्हणजे विंडोमध्ये काय असतं, वरचा मेनू बार वगैरे काय असतो. ओके. त्यानंतर बॉर्डर नसतात याला. ओके. त्याला काय आपण म्हणणार, विंडो. पॅनल, द पॅनल इज अ कंटेनर दॅट डज नॉट कंटेन टायटल बार, बॉर्डर, मेनू बार याच्यामध्ये म्हणतो. इट इट इज अ जेनरिक कंटेनर फॉर होल्डिंग द कॉम्पोनंट्स. म्हणजे कॉम्पोनंट फक्त होल्ड करून ठेवण्यासाठी किंवा बाइंड करून ठेवण्यासाठी या पॅनलचा यूज केला जातो. मग त्यामध्ये बटन्स असू शकतात, टेक्स्ट बॉक्स असू शकतात, रेडिओ बटन असू शकतात. ओके. पुढचा कुठला आहे तो, फ्रेम. फ्रेममध्ये काय होतं, द फ्रेम इज द कंटेनर दॅट कंटेन टायटल बार, बॉर्डर अँड कॅन हॅव मेनू बार.
फ्रेममध्ये सगळं असतं, टायटल बार असतो, मेनू बार असतो, बॉर्डर असतात. ओके. आणि एकापेक्षा जास्त आपण फ्रेम घेऊ शकतो एका विंडोमध्ये. आता इथं काही मेथड दिलेले आहेत. कॉम्पोनंट जर ॲड करायचं असेल तर वाईड ॲड नावाची मेथड आहे, कॉम्पोनंट सी. कॉम्पोनंटची साईज सेट करायची असेल तर कुठली आहे, सेट साईज. कॉम्पोनंटचा लेआउट जर सेट करायचा असेल तर कुठला आहे, सेट लेआउट. सेट विजिबल. कॉम्पोनंट जर हाईड करायचा असेल आणि अनहाईड करायचं असेल, म्हणजे डिस्प्ले करणे आणि हाईड करणे, म्हणजे शो करणे आणि हाईड करणे, दिसणे किंवा दिसणे आणि लपवणे, ही पण तिथं मेथड दिलेली आहे. आता एक आपण यामध्ये सिम्पल प्रोग्राम बघूया. ओके. AWTचा यूज केला आहे त्या प्रोग्राममध्ये. ओके. आता इथं काय म्हटलं आहे बघा, टू क्रिएट सिम्पल AWT एक्झाम्पल यू नीड अ फ्रेम. देर आर 2 ways टू क्रिएट ग्राफिकल युजर इंटरफेस युझिंग फ्रेम इन AWT. म्हणजे फ्रेम आपण तिथं क्रिएट करणार आहे. फ्रेम क्रिएट करताना आपण 2 पद्धतीनं क्रिएट करू शकतो. पहिलं म्हणजे काय, बाय एक्सटेंडिंग फ्रेम क्लास. फ्रेम क्लासला आपण एक्सटेंड करू शकतो. आणि हा फ्रेम क्लास आहे कशामध्ये, AWTमध्ये. ओके. बाय क्रिएटिंग द ऑब्जेक्ट ऑफ फ्रेम क्लास. किंवा आपण फ्रेम क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करून देखील फ्रेम क्रिएट करू शकतो. आता इथं बघा, पहिल्यांदा याचा प्रोग्राम स्टार्ट करतो बघा. प्रोग्रामचं नाव माझ्या काय, AWT example1.java. आता यामध्ये काय केलेलं आहे मी, पहिल्यांदा एक पॅकेज इम्पोर्ट करून घेतलेलं आहे. कुठलं, इम्पोर्ट java.awt.star. डॉट स्टार दिल्यानंतर काय होणार, AWTच्या अंडर जेवढे काही क्लासेस आहेत ते सगळे इम्पोर्ट होणार त्या प्रोग्राममध्ये. कुठलाही क्लास आपण त्यातला यूज करू शकतो. कुठल्याही क्लासचा आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो, म्हणजे वरती तो इम्पोर्ट केलेला आहे, कोणता, AWT नावाचा. त्यानंतर मी काय करतो बघा, पब्लिक क्लास AWT एक्झाम्पल एक्सटेंड फ्रेम. म्हणजे पहिल्या वेळेला आपण जातो आहे एक्सटेंडिंग फ्रेम क्लास. ओके. मग आता मी एक क्लास कुठला घेतला आहे, AWT एक्झाम्पल. तो एक्सटेंड कोणाला करणार, फ्रेमला. म्हणजे सगळा जो डेटा आहे फ्रेममधला तो हा क्लास काय करणार, ॲक्सेस करणार. कोण, AWT एक्झाम्पल नावाचा क्लास. त्यानंतर कन्स्ट्रक्टर घेतला आहे. क्लासचं नाव आणि कन्स्ट्रक्टरचं नाव आपल्याला सेम असतं, हे माहिती आहे, AWT एक्झाम्पल 1. त्याच्या आतमध्ये कन्स्ट्रक्टरच्या आत मी काय करतो आहे, बटन क्रिएट करणार आहे. मग बटन क्रिएट करण्यासाठी मी काय केलेलं आहे, बटन नावाचा जो क्लास आहे त्याचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे. आता बटन नावाचा क्लास कुठं असणार आहे, ऑलरेडी AWTमध्ये. तेव्हा डायरेक्ट मी काय घेतलं आहे, बटन बी इज इक्वल टू न्यू बटन क्लिक मी. हे त्या बटनचं नाव झालं. त्या बटनच्या वर टेक्स्ट येणार काय, क्लिक मी. आता मी काय करणार, त्या बटनची जी पोझिशन आहे आपल्या फ्रेमच्या आतमध्ये ती पहिल्यांदा सेट करणार. मिडलला घेणार, सेंटरला घेणार, लेफ्टला घेणार, राईटला घेणार. मग इथं 30, 100, 80, 30 ही त्याच्या पोझिशन दिलेल्या आहेत, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, लेंथ, विड्थ. ओके. म्हणून त्याच्यासाठी काय आहे, बी डॉट सेट बाउंड्स ही मेथड आहे. ओके. त्यानंतर काय करणार मी, बटन आता तयार केलं आहे आपण. आता ते ॲड कशामध्ये करणार, फ्रेमवर ॲड करणार. मग कुठला आहे, ॲड आणि त्या बटनचं नाव बी. ओके. त्यानंतर फ्रेमची साईज मी सेट करणार, फ्रेम क्रिएट करणार. 300 बाय किती करणार मी, 300. म्हणजे हाईट 300 आणि विड्थ 300 आणि हाईट 300. मग सेट साईज करणार मी 300,300. म्हणजे ही फ्रेम तयार झाली. त्या फ्रेमला मी टायटल देणार. मग काय करणार मी, कुठली मेथड यूज करणार, सेट टायटल नावाची. दिस इज आवर बेसिक AWT एक्झाम्पल. म्हणजे आपलं हे टायटलला नाव आहे ना. ओके. त्यानंतर लेआउट मॅनेजर, जो लेआउट असतो आपला डिस्प्ले होणारा लेआउट असतो तो आपण इथं सेट करू शकतो. इथं सेट लेआउट काय केलेला आहे, ओके. मेन फंक्शनमध्ये आपण आलो आहे, विजिबल ट्रू झालं आहे. मेन फंक्शनमध्ये आल्यानंतर पहिल्या क्लासचा आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट करून घेतला आहे. ऑब्जेक्ट क्रिएट करून घेतल्यानंतर एफ हा त्याचा ऑब्जेक्ट झाला.
AWD example1 इज इक्वल टू न्यू AWD example1. रन झाल्यानंतर आपल्याला हा पार्ट आउटपुटचा असा दिसेल. तर यामध्ये काय केलेलं आहे, हा एक विंडो ओपन झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण ही फ्रेम क्रिएट केलेली आहे. त्या फ्रेमला टायटल काय दिलं आहे, सेट टायटल. दिस इज आवर फर्स्ट, दिस इज आवर बेसिक AWD एक्झाम्पल. क्लिक मी नावाचं बटन घेतलं आहे. इथं कोडिंगमध्ये आपण पार्ट घेतलेलाच आहे पूर्वी. बटन बी इज इक्वल टू न्यू बटन. क्लिक मी हे त्याचं नाव झालं. बटन ॲड करताना ॲड बी केलेला आहे. सेट साईज 300x300 कोणाची, ही पूर्ण साईज. साईज विड्थ बघा पण 300 दिसते आणि हाईट पण 300 दिसते. तर या प्रकारचा जो हा व्ह्यू दिसतो आहे, या व्ह्यूला आपण काय म्हणणार, ग्राफिकल युजर इंटरफेस असं म्हणणार. आणि अशा प्रकारचे जर व्ह्यू, अशा प्रकारचं जर पार्ट आपल्याला तयार करायचा असेल, त्याला आपण काय म्हणतो, विंडोज बेस ॲप्लिकेशन असं म्हणतो. तर त्यावेळेस काय करायला लागणार आपल्याला, कंपल्सरी AWDचा आपल्याला प्रोग्राममध्ये आपल्याला यूज करावाच लागणार. म्हणजे हे सगळे जे कंट्रोल्स आहेत, कॉम्पोनंट्स आहेत, हे सगळे कशामध्ये अवेलेबल आहेत, ॲबस्ट्रॅक्ट विंडो टूल किटमध्ये अवेलेबल आहेत या पॅकेजमध्ये. त्यामुळे हे पॅकेज इम्पोर्ट केल्याशिवाय आपल्याला ग्राफिकल युजर इंटरफेसचा पार्ट यूज करायला मिळत नाही सेटवर. तर हा एक तुमचा पार्ट राहिला होता. ओके, हा देखील पार्ट महत्त्वाचा आहे बघा. आपण हा ॲपलेटमध्ये देखील पार्ट यूज करू शकतो. म्हणजे एखादा आपण ॲपलेटचा प्रोग्राम करणार आहे, ओके, तर त्यामध्ये पण आपण ग्राफिकल युजर इंटरफेसचा यूज करू शकतो. परंतु इथं AWD आपल्याला यूज करावाच लागणार. ओके, तर हा जरा पार्ट आपला कुठला आहे, AWDचा. जर या पार्टमध्ये अडचण वगैरे तुम्हाला असेल, हा एक शेवटचा पार्ट होता. आणि जर तुम्ही बघितला तर आपला पूर्णपणे सिलेबस इथं कवर झालेला आहे बघा. पुढं मी एक्सप्लेन करून सांगेन तुम्हाला व्हिडिओ. परत आपली प्रॅक्टिकल बी इथं होतीलच कंटिन्युअस. ओके, तर पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करून सांगेन तुम्हाला पार्ट. रिव्हिजन घेऊया आपण, वेळ आहे भरपूर. तर 2 दिवसातच तुम्हाला मी ह्याची तारीख देखील सांगेन. 2 दिवसात आपण टेस्ट घेणार आहोत 15 मार्काची. ओके, तर बघूया उद्या जर जमेल तर उद्या घेऊ आपण टेस्ट. ओके, 15 क्वेश्चन असणार आहेत तुम्हाला 2 मार्काचे. ते सगळे सॉल्व करा. 30 मिनिटाचा टायमिंग असेल तुम्हाला. 30 मिनिटाच्या टायमिंगमध्ये तुम्हाला हे क्वेश्चन 15 सॉल्व करायचे आहेत. आणि 30 मिनटं व्हायच्या आधीच तुम्हाला ते सबमिट करायचे आहेत. 30 मिनटानंतरची लिंक आहे हे ॲटोमॅटिक क्लोज होऊन जाईल, लक्षात ठेवा. त्यामुळे आपला जो टेस्टचा पार्ट आहे हा एक आपण घ्यायचा राहिला आहे. असाइनमेंट तुम्हाला जी दिली आहे, ही असाइनमेंट तुमच्याकडेच तुम्ही ठेवा सबमिट करून. ओके, त्यानुसार आपण नंतर एकदम कलेक्ट करू आपल्या असाइनमेंट. अजून 1-2 असाइनमेंट आपल्याला घ्यावे लागणारच आहेत. ओके, तर सिलेबस जर तुम्ही आणखी एकदा चेक करून बघितला, कुठला चुकून जर पार्ट राहिलेला वगैरे असेल सिलेबसमध्ये, तर पुन्हा एकदा मला तसं कळवा. पुन्हा एकदा आपण तो पार्ट रिपीट करू. कुठला पार्ट समजला नसेल तुम्हाला सिलेबसमधला, तो देखील सांगा. तो पण पार्ट आपण रिपीट करू. किंवा इव्हन तुम्हाला प्रॅक्टिकलमधला कुठला पार्ट समजला नसेल, एखादं एक्झाम्पल कुठला अवघड जात असेल प्रॅक्टिकलमधलं, ओके, तो जरी पार्ट असेल, किंवा सिलेबस सोडून इतर काही त्या व्यतिरिक्त कुठल्या लँग्वेजचा, अदर लँग्वेजचा समजा असेल, ओके, किंवा .NETचा काय पार्ट असेल, काय अडचण असतील, तर त्या विचारा. त्या देखील तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा आपण प्रयत्न करू. ओके, तर काय अडचण असेल तर ग्रुपला कळवा किंवा मला इंडिव्हिज्युअल मेसेज करा. त्याप्रमाणे तुमचा पार्ट प्रॅक्टिकली असू दे किंवा तुमचा थेरॉटिकल पार्ट असू दे, हा आपण सॉल्व करू. किंवा कुठल्याही अदर सब्जेक्टचा जरी असेल तर सांगा. ओके, व्हिडिओ जे सेंड केलेत केअरफुली बघा. ओके, पुन्हा आपण यानंतर देखील आपण लेक्चर रोजच्या रोज बघणारच आहोत. परंतु आपला सिलेबस पूर्णपणे कवर झालेला आहे. नसेल कुठला एखादा पॉईंट राहिला असेल कळवा त्याप्रमाणे. आणि ग्रुपला कुठला पार्ट तुम्हाला हवा असेल एक्सप्लेन करून,
तो सांगा. पुन्हा एकदा आपण एक्सप्लेन करूया. ओके, काय अडचण नाही. आणि काय अडचण असेल तर मग तुम्ही ग्रुपला कळू शकता. ओके, थँक्यू.